नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। शिळा शिखरी सागरी तारी येली। शिळा शिखरी सागरी तारी येली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। का स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे। जळी रक्षिले निर्दिवा कागदाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी। महाराज हा जन्मला मृत्यू लोकी। महाराज हा जन्मला मृत्यू लोकी। तुझी उपमा नाडळी इहलोकी। तुझे उपमा नाडळे इहलोकी। भव सिंधू सी बांधिला से तुझेने। भव सिंधू से बांधिला से तुझेने। अनाथा दिना कारणे तू कयाने। अनाथा दिना कारणे तू कयाने। तुका भासला मानवी वेशधारी। का भासला मानवी वेशधारी। परिहा लीला विग्रही निर्विकारी। परिहालीला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरी व्यापकु सर्व जीवा। स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा। तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा। तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा। दया पूजिले आदरे पांडुरंगी। दया पूजिले आदरे पांडुरंगी। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली। मानवी दिव्य रूपेच केले। न त्यागीतीये दिव्य लोकाशी नेली। न त्यागीतीये दिव्य लोकाशी नेली। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। खुर्ची दे ना ताईंना। नाही बसा बसा इकडे इकडे द्या इकडे द्या। बसा बसा काही अडचण नाही बसा। तुम्हाला त्रास होतो मग कशाला बसा इकडे बसा। तिकडे स्पीकरचा त्रास होईल परिश्रम भाऊ। इकडे घे ना इथे। हॅलो हॅलो हॅलो। पळाली इमारत पळाली इमारत पळाली। इमारत पळाली इमारत पळाली इमारत पळाली। ज्ञानदेवे रचला पाया उभारी रे देवालया। हे देवालया उभारी रे देवालया। ज्ञानदेवे रचला पाया उभारी रे देवालया। उभारी रे देवालया उभारी रे देवालया। नामाथयाचा किंकर जेने केला हा विस्तार। केला हा विस्तार जेने केला हा विस्तार। नामाथयाचा किंकर तेने केला हा विस्तार। जेने केला हा निर्धार जेने केला हा विस्तार। दिला भागवत जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। थांब दिला भागवत थांब दिला भागवत थांब दिला भागवत। का झाला से कळस भजन करा सावकाश। करा सावकाश भजन करा सावकाश। का झाला से कळस भजन करा सावकाश। करा सावकाश भजन करा सावकाश। बहिणी म्हणे फडके ध्वजा निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा। बहिणी म्हणे फडके ध्वजा निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा पण केले ओझा। ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया। ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया। राम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम। तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम। धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ।
केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ तळी दगडा सैतवया तारी यल्या दैशालाया तारी यल्या दैशालाया तारी यल्या दैशालाया जळी दगडा सैतवया तारी यल्या दैशालाया हरियल्या दैशालाया तारी यल्या दैशालाया आणि रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा अन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुक आयोजित बीजोत्सव 2024 मधील आजचा तिसरा दिवस गुरुवारी हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज मंडलिक निवासीकर यांच्या मार्गदर्शनाने आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्तपरायण भारत महाराज धावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आपली कथा तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचली। आपल्या कथेच्या प्रथेप्रमाणे आपण कालच्या भागाचा थोडासा परामर्श घेणार आहोत। असा मी विचारणार, तुम्ही सांगणार काल काय काय झालं आपलं ते। नाही तर मी तर माझा बोलतोच आहे, तुम्ही पण बोललं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। काल आपण जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मोत्सव साजरा केला। त्यानंतर तुकोबाराय संसाराला लागलीत, संसारामध्ये अनंत अडचणी निर्माण होऊ लागल्यात। कर्ज काढलं, त्या कर्जामध्येही नफा तर नाही पण मुद्दलही वसूल झालं नाही अशी परिस्थिती। आणि या सर्व गोष्टी करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं प्रपंचावरचं चित्त जे होतं ते विटलं। ते कसं विटलं जगद्गुरु तुकोबाराय स्वतः एका अभंगामध्ये फार गोड वर्णन करतात। विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून विठले चित्त प्रपंचापासून विठले चित्त प्रपंचापासून व म्हणते माणी बैसळेसे व म्हणते माणी बैसळेसे विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून वमनाते मान बैसाले से वमनाते मान बैसाले से विठले चित्त प्रपंचापासून विठले चित्त प्रपंचापासून। टाळी वाजवा एकदा जोरदार गायकांसाठी। आज जरा जेवण चांगलं होतं त्याच्यामुळे रंग भरतोय असं वाटतंय मला। ताई तुम्ही काल नव्हत्या, आम्हाला थोडंसं हे वाटलं, खूप मजा आली काल। आणि हा आनंद आता दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे। कार्यकर्त्यांची अपार मेहनत आहे, आमचे पत्रकार काका असतील, त्यांची सगळी टीम, आदरणीय सर आहेत आमचे, खूप प्रचंड मेहनत ही माणसं घेत आहेत आणि कथा रंग भरते दिवसेंदिवस। काल आपण जन्मोत्सव झाकीमध्ये साजरा केला, अतिशय सुंदर। तुकोबारायांचं चित्त प्रपंचापासून विटायला कारण होतं, तुकोबारायांचं लग्न झालं तेव्हा त्यांचं वय होतं 11 वर्ष।
13व्या वर्षी संसाराची जबाबदारी पडली. 17व्या वर्षी आई वडील वारलेत. सावजीची पत्नी वारली, मोठी भाऊजाई. 18व्या वर्षी सावजी निघून गेला आणि 20व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना अनुताप प्राप्त झाला. आज थोडासा वेगळा तुकाराम सांगणार आहे मी तुम्हाला. प्रपंच या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर या प्रपंचातून बाहेर निघत असताना जगद्गुरु तुकोबारायांना ज्या ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्यात त्या विचारात घेण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये अनुताप कसा प्राप्त झाला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. काय होतंय संसारामध्ये, तुम्ही आपण माणसं इतकी रत झालेलो आहोत, इतकी गडून गेलेलो आहोत. जखमेमध्ये त्या घाणीत पडणारा एखादा किडा जर असेल, त्या किड्याला जर बाहेर काढलं तर त्याला असं वाटतं बाहेर आल्याबरोबर आत्महत्या करावी की काय. असं त्या किड्याला जखमेमध्ये राहण्यातच जसा आनंद आहे तसा तुम्हा आपल्याला विटलेल्या प्रपंचामध्ये चित्त घालण्यात जास्त आनंद आहे. त्या किड्याला जर घाणीतून बाहेर काढलं तर तो जीव द्यायला पाहतो. तशी माणसं प्रपंचापासून इतकी प्रपंचामध्ये आसक्त आहेत, त्यांना बाहेर काढलं की ते जीव द्यायला पाहतात. सांगू, माणसाच्या जीवनामध्ये दुःखच माणसाला सुख वाटायला लागले, हे दुर्दैव आहे महाराज. बघा ना तुम्ही किती रत झालीत माणसं संसारामध्ये. त्यांना आपल्या पलीकडे काय चाललंय, आजूबाजूला चाललंय, गावात काय चाललंय, घरात काय चाललंय, काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त आपलं जीवन प्रपंचासाठी वाहिलेली लोक आहेत. आणि हा प्रपंच असा आहे, तुम्ही जितकं त्याच्यामध्ये गुंतत जाल तितकं वाहवत जाल. महाराजांचे अभंग आहेत. भवाची पुरी वाहविसी, वाच असेल तो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुराविशी दुरी, भवाची पुरी वाहविशी. काय होतं, एका वर्षी कांद्याला खूप भाव वाढला. 5,000 रुपये क्विंटल कांदा. शेतकऱ्यासारखा वेडा प्राणीच नाही. शेतकऱ्यांनी ऊस उपटून टाकले आणि कांदे लावले. का बरं? 5,000 रुपये भाव. पण त्याचा परिणाम असा उलटा झाला महाराज. आवक वाढली, भाव घसरला. 5,000 रुपये क्विंटलचा कांदा 500 रुपये क्विंटल. त्या मार्केटमध्ये सुद्धा कांदा मायला जागा नव्हती. लोक गाड्याच्या गाड्या भरून आणायचे आणि ओतायचे. काही काही तर बैलगाडी भरून कांदा आणायचे आणि तो मार्केटमधला कांदा पाहूनच बेशुद्ध पडून जायची. त्याच्याच गाडीतला कांदा उचलायचा, फोडायचा, त्याच्या नाकाजवळ धरायचा, त्याला सांगायचं चाल भाऊ घरी. याला म्हणतात बरोबरी. बरोबर, याच्यामध्ये वाहत गेलो आम्ही. इतकी माणसं आकंठ बुडालीत संसारामध्ये, आकंठ बुडालीत. त्यांना हे सुद्धा कळत नाही आपल्याला आता बाहेर कसा पडता येईल असं नव्हे. त्यांचा त्यासाठी प्रयत्न पण नाही महाराज. मी तुम्हाला एक कालवाक्य बोलून गेलो. आदमी तब तक धन कमाता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. मरेपर्यंत माणसं फक्त आणि फक्त प्रपंचाशी रत झालेले आहेत. आणि तुकोबारांना जेव्हा हे कळलं, काय सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. इथे कितीही ओतलं तरी दुःखच आहे, कितीही ओतलं तरी दुःखच आहे. ऐका, काही गोष्टी तुमच्या समोर मांडणं खूप महत्वाचे आहे. एका नगरीमध्ये एक राजा आजारी पडला. लोक भेटायला यायचे, औषधोपचार चालू होते, पण राजा बरा होत नव्हता. त्या नगरीमध्ये एक संन्यासी आला फिरत फिरत. त्याने पाहिलं त्या नगरीतली सगळी माणसं नाराज. त्याला विचारलं काय झालं? आमच्या नगरीचा राजा आजारी. असू दे ना, मग काय फरक पडतो? नाही नाही, नगरीतला राजा जर आजारी आहे तर नगरीचा काय होईल? संन्यासांनी सांगितलं अरे काही होत नसतं, काळ कधीच कोणासाठी थांबत नसतं, लक्षात ठेवा.
होणार आहे या गोष्टी, तरी लोक ऐकायला तयार नाहीत. शेवटी त्या संन्यासाने विचारलं, मी तुमच्या राजाला बरा करू शकतो. अरे बाबा, आत्तापर्यंत बरेच लोक आलेत, त्यांनी औषधोपचार केलेत, पण राजा बरा होत नाही. तुम्ही काळजी करू नका, फक्त मी सांगतो ती वस्तू मला आणून द्या, तुमच्या राजाचा आजार बरा करतो. काय पाहिजे? काय नाही म्हटलं, मला एकच पाहिजे. काय? सुकी माणसाचा शर्ट आणून द्या, तो याला घातला की राजा बरा होतो. बस एवढंच. हो, सुकी माणसाचा शर्ट आणायचा. ते नगरीतले लोक निघाले, कोलारला गेले. पहिले कोलारला, त्या कोलारच्या लोकांना विचारलं, तुमच्या गावात सुकी कोण आहे? ते म्हणे, एक बी सुकी नाही. गेले पुढे राऊरीला. राऊरीला विचारलं, काय भाऊ तुमच्या गावात एखादा सुकी माणूस? कोणीच नाही. बाबळेश्वरला एक पण नाही. 8 दिवस फिरलेत, 8 दिवस फिरून थकलेत. आणि परत येताना एका नदीच्या काठावर एक कोळी मासे पकडत होता. पाणी प्यायचं होतं. नदीच्या काठावर पाणी पिलं, थोडे शांत बसलेत. आणि मग त्यांनी ठरवलं, आता शेवटचा माणूस एक कोळी, याला विचारून पाहू, तू सुखी आहे का? जर हा सुखी असेल तर याचा शर्ट घ्यायचा, राजाला द्यायचा, अन्यथा आपण आता हाताबल झालो. गेलेत त्याच्याकडे. कोळ्या, तू सुखी आहेस का? हो, मी सुखी आहे म्हणे. इतका आनंद झाला त्यांना. वा वा वा, 8 दिवस फिरण्याचा काहीतरी फायदा झाला. एक का माणूस होईना पण सापडला. का रे बाबा, मला काय विचारतायत? आमच्या नगरीचा राजा आजारी आहे. मग वैद्याने औषध सांगितलंय. काय? सुकी माणसाचा शर्ट त्याला घातला की राजाचा आजार बरा होईल. तू सुखी आहेस ना? तुझा शर्ट दे, आम्ही राजाला घालतो, राजा बरा होईल. तो म्हणे, मी आयुष्यात शर्टच घातला नाही म्हणून सुखी आहे म्हणे. ऐका जरा. धावणे महाराज एक दोहा सांगतो, लिहून ठेवा घरी. इथे नाही, घरी लिहून ठेवा. खूब कमाओ पैसा हीरे और मोती, खूब कमाओ पैसा हीरे और मोती, लेकिन ध्यान में रखना कफन के कपड़े को कभी जेब नहीं रहती. प्रेताचे कपडे पहा तुम्ही, प्रेताच्या कपड्याला खिसा नसतो महाराज. आणि सांगू तुम्हाला, तरी एक एकच किस्सा असेल, आम्हाला 3-3 आहेत. इकडे 2 आहेत आणि वरती एक आहे. फार कठीण आहे. कसं चित्त विटेल प्रपंचापासून? हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. लोकाचं काहीच नाही, सगळं माझं. जगद्गुरु तुकोबरांनी करून पाहिलं महाराज. प्रसंग आलाय. कर्ज काढलं तरी अपयश येत आहे. नफा तर जाऊ दे, पण मुद्दल सुद्धा वसूल होत नाही. वीट आला, पण तो वीट कसा आला? विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले से. वमन म्हणजे वांती. वमन म्हणजे वांती. अजीर्ण झाल्यावर जर माणसाने उलटी केली तर पुन्हा दिवसभर जेवण करू वाटत नाही. का? उलटी पाहिल्यामुळे. हे लक्षात घ्या तुम्ही. तुकोबारे म्हटले, प्रपंचाची उलटी आम्ही पाहिली म्हणून आता पुन्हा प्रपंच करावासा वाटत नाही. का? काय आहे याच्यामध्ये बसलेलं? दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा हा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
मिळवण्यासाठी सगळं करतोय आणि संसार तर सगळा ओतप्रत दुःखाने भरलेला आहे. सुखाचा विचार नाही कोठे, ओतप्रत भरलाय दुःखाने. मग करायचं तरी का संसार जिथे फक्त दुःख आणि दुःखच आहे? मला सांगा, शून्यामध्ये किती शून्य मिळवले म्हणजे एक तयार होईल? नाही होणार. किती शून्य मिळवा शून्यामध्ये, त्याचा जसा एक होत नाही तसा संसारामध्ये तुम्ही किती प्रयत्न केला तरी सुख नावाची वस्तू तुम्हाला शोधून सापडत नाही. श्रीमद भागवतकार एक श्लोक फार सुंदर लिहितात. असार खलु संसार दुःख रूपी विमोका, सुखम कश्य धनम कश्य स्नेह स्वाम ज्वलती विषम. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला त्या गोकर्णाने केलेला उपदेश आहे भागवतामध्ये. हा संसार दुःखरूप आहे. मग शोधायचं काय आपल्याला? शोधायचं आपल्याला सुख आहे ना. मग ते सुख आहे कुठे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात ते सुख मला सापडलं. माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारखा तो, हे माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा. सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, पैसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. पैसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. हे माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. सुखरूप या जगामध्ये फक्त आणि फक्त परमात्मा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर म्हणे चोखया महार. सर्व सुखाचे आगर आता नाही पाठांतर. आगर आहे. तुम्हाला कसं सुख आहे? साधा व्यवहार सांगतो तुम्हाला. काय होतं ना ताई, आता पंढरपुरामध्ये तुम्ही असंही एरवी गेलात तरी 7-8 तास दर्शन होत नाही. आणि वारीच्या काळात तर इतकी भयानक परिस्थिती असते. काही काही लोक 35-35 तास दर्शनाला उभे राहतात. 2.5 दिवस परशुराम भाऊ, साधी गोष्ट नाही. काही 2 दिवस, काही 1 दिवस, काही 1.5 दिवस, काही 12 तास, काही 10 तास, काही 8 तास, आणि काही काही अर्धा तासामध्ये येऊन लागतात. हो, कसं काय दर्शन घेतात ते काय समजतच नाही. त्यांना विचारलं पाहिजे आपण. आता सांगतो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट. महाराज 24 तास रांगेमध्ये उभं राहू दे, 35 तास रांगेमध्ये उभे राहू दे, फक्त एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. दर्शन झाल्याबरोबर त्याचा 35 तासाचा शीन एका क्षणामध्ये नष्ट होतो आणि माणसं प्रसन्न नजरेने बाहेर येतात. महाराज याला सुख म्हणतात. हे सुख आहे खरं. मला सांगा तुम्ही, हे संसारामध्ये नाही ना. आम्ही बी 8-8 तास प्रवास करतो. घरी गेल्यावर बायकोला पाहिलं की तो त्रास जास्त वाढतो, कमी होतच नाही. मी माझ्या घरचं सांगतो बरं, तुमचं नाही माहिती मला. आसार आहे ना तो, त्याच्यामध्ये सार नाही महाराज. भगवंताच्या दर्शनामध्ये सुख आहे, पण संसाराच्या दर्शनामध्ये दुःख आहे महाराज. बरं, संसारातलं दुःख वाढतच जातं, परमार्थातलं सुख वाढत जातं महाराज. सुख घडोघडी वाढू लागे,
सुख घडो घडी वाढू लागे घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू मग लागे राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे मग आवडी राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे घडो घडी वाढू लागे सुख सुख घडो घडी वाढू लागे परमार्थाच्या सुखामध्ये वृद्धी आहे महाराज, वाढ होत राहते परमार्थातलं सुख. आणि संसारातलं सुख मात्र घटत जातं महाराज. संसारातलं सुख हे घटत जातं, परमार्थातलं सुख वाढत जातं. नाही किमान स्थिर तरी राहतं महाराज. संसारातलं सुख म्हणजे 8चा आकडा आहे आणि परमार्थातलं सुख म्हणजे 9चा आकडा आहे. 8च्या आकड्याची तुम्ही बेरीज करत तुम्ही घटतच जात होती. 8 एके 8, 8 दोन्ही 16, 6 आणि 1 7, घटला 1. 8 त्रिक 24, 2 आणि 4 6, घटला 1. 8 चौक 32, 3 आणि 2 5, घटला 1. 8 पंचे 40, 4 आणि 0 4, घटला 1. घटत राहतो तो. आणि परमार्थातलं सुख स्थिर आहे. पहा तुम्ही 9 एकी 9, 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9 चौक 36, 3 आणि 6 9 5 45, 4 आणि 5, स्थिर आहे महाराज. संसारातलं घटत जातं. सावध राहा. या घटणाऱ्या दुःखाचा वीट आला महाराज. आणि सुख कोणाजवळ आहे ते भगवान पंढरीश परमात्म्याजवळ आहे. तर त्याची भेट घ्यायची असं तुकाराम महाराजांनी ठरवलं. आता त्याच्याकरता काय करायचं. एक दिवस उजाडला. जगद्गुरू तुकोबरांनी विना घेतल्या, चिपळ्या घेतल्यात आणि भामचंद्र डोंगरावर गेलेत. देहूगावापासून काहीशा अंतरावर असणारा भामचंद्र डोंगर. आज भामचंद्र डोंगराच्या आजूबाजूला सगळं अतिक्रमण झालेलं आहे. सगळे सिमेंटची जंगलं वाढलेली आहेत, कंपन्या वाढलेल्या आहेत. त्या काळामध्ये प्रचंड घनदाट जंगल होतं भामचंद्रावर. गळ्यामध्ये विना अटकवला. निर्जन स्थळामध्ये वाट शोधायला लागलेत. रात्रीचं सोडा दिवसा सुद्धा चालणं कठीण होतं भामचंद्रावर. इतकी घनदाट झाली होती. जगद्गुरू तुकोबारांनी प्रभू परमात्म्याचा ध्यास घेतला आणि पंढरीश परमात्म्याचं भजन करत 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 भामचंद्र चढू लागलेत. मध्यान्नाची वेळ आली आणि एक गुहा दिसली. दिवसा सुद्धा सूर्यकिरण आतमध्ये प्रवेश करत नव्हती, एवढी दाट आणि किर्र घनदाट झाडी होती. आणि जगद्गुरू तुकोबारांना एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये जगद्गुरू तुकोबाराय शिरलेत आणि आतमध्ये ध्यान लावलं आणि प्रभू परमात्म्याचं चिंतन करू लागलेत महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठला पांडुरंगा. म्हणा म्हणा सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा पांडुरंगा. विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. एक दिवस झाला, 2 दिवस झालेत. प्रभू परमात्मा भेट देत नाही. 3 दिवस झालेत. इकडे जिजाऊला काळजी पडली. 2 दिवस झालेत महाराज घरी आले नाहीत. काय जेवले असतील, काय खाल्लं असेल, चिंता पडली. पण जिजाऊने एक पण केला महाराज. काय?
ऐका बरं महिला मंडळ, तुम्ही नुसतं ऐका, त्या बांधगडीत नका पडू, तुम्ही फक्त ऐकून घ्या. जोपर्यंत महाराजांची भेट होत नाही तोपर्यंत आपण जेवण करायचं नाही. नुसतं ऐकून ठेवा, तुम्ही बांधगडीत नका पडू द्या. तुम्ही माणूस येण्याच्या आत नाश्ता बिस्ता करून तयार राहतात, त्यामुळे तो विषय काही तुमच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. तो महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेले, महाराज 5 दिवस झाले, 5 दिवस तरी महाराजांचा तपास लागत नव्हता आणि चिंतन मात्र अखंड चालू आहे. काय अंतःकरणामध्ये फक्त एकच आशा आहे महाराजांच्या, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. वाट पाहे पाहे रात्रंदिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन, तैसे माझे मन, वाट पाहे भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. तुका म्हणे माझ लागली से भूक, तुका म्हणे माझ लागली से भूक, धावोने श्रीमुख, धावोने श्रीमुख, दावी देवा भेटी लागी जेवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. टाळी वाजवा एकदा जोरात. 5 दिवस झालेत, 5 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. प्रभू परमात्म्याला काळजी पडली. प्रभू परमात्म्याने सर्पाचं रूप घेतलं आणि जगद्गुरु तुकोबारांना भेटायला आलेत. ज्या गुहेमध्ये महाराज बसलेले होते त्या गुहेमध्ये तो सर्प येऊन असा फटकार मारत होता, जोर जोरात आवाज काढत होता. महाराज मात्र आपल्या ध्यानात मग्न होते. महाराज आकाशवाणी झाली आणि महाराजांना सांगितलं, महाराज प्रभू परमात्मा तुमच्या भेटीसाठी आलेला आहे आणि तो सर्पाच्या रूपाने आलेला आहे. महाराजांनी डोळे उघडलेत, पाहतात तो समोर सर्प. घाबरले नाहीत महाराज. का घाबरतील? वाघिणीची भीती तुम्हा आपल्याला का तिच्या पिलांना? तुम्हा आपल्याला असते, तिच्या पिलांना कसली भीती? ते तिच्या मांडीवर काय बसतात, तिचे केस काय ओढतात, तिचे कान काय ओढतात, पिला आहेत ना महाराज.
जीवनामध्ये भीती जावी असं वाटत असेल तर भगवंताचा लेकरू व्हा, त्याशिवाय भीती जात नाही महाराज. त्याशिवाय जातच नाही भीती. लेकरू व्हावं लागतं महाराज त्याच्याकरता. आई तिलाच म्हणतात महाराज जिच्या पोटात सगळे अपराध क्षम्य असतात, ती आई असते महाराज. तुकोबराय घाबरत नाही अजिबात फुतकाराला. आकाशवाणी झाली, महाराज जाओ दर्शन घ्या. महाराज म्हटले मी दर्शन घेणार नाही. का? भगवान पांडुरंगाला प्रार्थना करतायत, प्रार्थना करतायत, आर्जव करतायत. तुकोबराय देवा ज्ञानेश्वरी वाचली आम्ही, आम्हाला पण ज्ञात आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. देवा पण मला हे रूप नकोय, या रूपामध्ये मला दर्शन घ्यायचं नाही तुझं. आणि ते तसंच दर्शन घ्यायचं असतं तर मी घरी पण घेतलं असतं ना. ते देव कुठे नाही सांगा ना तुम्ही मला. सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. नाही ऐका ना तुम्ही, संत एकनाथ महाराजांनी रामेश्वरहून आणलेली कावड जेव्हा पैठणमध्ये आणली, उन्हाळ्याचे दिवस होते, रामेश्वर ते पैठणचा प्रवास पायी केला. ती कावड आणली आणि त्या कावडीतलं पाणी जसं पैठणमध्ये आले, एक गाढव उन्हाने तळफडत होतं, त्याच्या तोंडात टाकून दिलं ते पाणी. बाकीचे ब्राह्मण चिल्ले, महाराज काही कळतं का तुम्हाला? शेकडो किलोमीटरचा प्रवास करून रामेश्वरहून आणलेली कावड तुम्ही गाढवाच्या तोंडात उलटी केली. आता खरं सांगू का तुम्हाला, संत एकनाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा देव दिसत होता. त्याच्या पुढचं बोलतोय मी, अजून बाकी बोलायचं, पूर्ण ऐका. संत एकनाथ महाराजांना गाढवामध्ये पण देव दिसत होता, कारण ते स्वतः देव होते. म्हणून आपल्याला गाढवामध्ये गाढव दिसतं. का बरं? नाही असं नका बोलू, असं नका बोलू, असं नका बोलू. किती कठीण आहे पहा ना तुम्ही. हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा. देवा मला ज्ञात आहे तू चराचरामध्ये व्याप्त आहेस, तू सर्व ठिकाणी आहेस, पण मला तुझं निर्गुणाचं रूप बघायचं नाही, मला तुझ्या सगुणाच्या रूपाची आस लागली. मला ते रूप बघायचंय देवा, जे रूप पाहिल्यावर सुख झाले वो साजनी. मला ते रूप बघायचंय देवा. सुख झाले वो साजनी. ज्या गवळणींना लाभलं ना, ते एकमेकीशी संवाद करतायत त्या आनंदामध्ये. पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनल्याती द्विसहस्र जिबा जिबा, देव का हो विटेवरी उभा उभा. मला त्या सुखाची आस लागली देवा. आम्हाला ते सुख शोधायचंय देवा. माझे डोळे ते रूप पाहून निवतील, असं रूप मला तुला बघायचंय. त्या रूपाच्या आशे करतो मी तडफडतोय. ऐकताय? एक कथा सांगतो, फार सुंदर आहे, तुम्हाला आनंद वाटेल. ऐका. संत सुरदास महाराज जन्मताच आंधळे होते. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. जन्मांध. आईच्या उदरातून येतानाच अंध म्हणून जन्माला आले होते. प्रभू परमात्म्याची प्रचंड भक्ती करायचे महाराज. खूप भजन करायचे परमात्म्याचं. एवढ्या पराटोकाला पोहोचलेत, एवढ्या पराटोकाला पोहोचलेत की एके दिवशी प्रत्यक्ष भगवंताने त्यांना भेट दिली आणि सुरदासांच्या डोक्यावर हात ठेवला. सुरदास सांगितलं, सुरदास डोळे उघड, मी तुला भेटायला आलोय. देवा मी आंधळा येणार आहे, डोळे उघडण्याचा प्रयत्न तर कर. सुरदासाने प्रयत्न केलेत, तशी दिव्य दृष्टी सुरदासाला प्राप्त झाली आणि त्या दिव्य दृष्टीने सुरदासाने प्रभू परमात्म्याचं रूप पाहिलं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, नाचू लागलेत, उड्या मारू लागलेत. भगवंताने सुरदासाला जवळ घेतलं आणि सांगितलं, सुरदासा एक सांगू? ले काय? तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं तेवढं माग, मी द्यायला तयार आहे. सुरदासाने काय मागितलं माहिती? देवा मला पुन्हा आंधळ करून टाक म्हटले.
देव काळजीत पडले. सुरदासा, अरे लोक दृष्टी मिळण्याकरता माझे तप करतात, माझी तपश्चर्या करतात, आणि मी स्वतःहून तुला दृष्टी दिली तर पुन्हा तू आंधळा होण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, मी तुला पुन्हा आंधळ करतो, पण मला एक सांग, पुन्हा आंधळ होण्याचा तुझा उद्देश काय? देवा, मी आता तुझं रूप पाहिलं ना, पुन्हा या जगाचा खोटारडं रूप मला पाहायचं नाही, म्हणून आंधळ कर म्हटलेत. आता तुझं रूप पाहणं हा जीवनातला शेवटचा भाग होता. आता तू दिसलास ना, आता हे जग नाही पाहायचं, मला नाही बघायचं आता हे जग. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, पांडुरंगा तू सुरदासाला दाखवलं ना ते रूप मला बघायचंय. देवा, तू मेरेला दाखवलंस ना ते रूप मला बघायचंय. देवा, तू अर्जुनाला दाखवलंस ना ते रूप मला बघायचंय. तुझ्या सगुण रूपाचा मी उपासी आहे. निर्गुण तर तू चराचरात भरलायस देवा. एकोहम एक द्वितीयम, मला त्या रूपाची गरज नाही देवा. दावी रूप माझ गोपिका रमणा, 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 दावी रूप माझ गोपिका रमणा. ठेवू दे चरणावर माथा, ठेवू दे चरणावर माथा, ठेवू दे चरणावरी माता, ठेवू दे चरणावरी माता, ठेवू दे चरणावर माथा, ठेवू दे चरणावर माथा, ठेवू दे चरणावरी माता, ठेवू दे चरणावरी माता. दावी रूप माझ गोपिका रमणा, दावी रूप माझ गोपिका दावी रमणा, रूप माझ गोपिका रमणा, दावी रूप माझ गोपिका देवा, मला त्या रूपाची आस आहे. दावी रूप मज गोपिकार म्हणा, गोपिकांना जे तू रूप दाखवलंस ना ते माझ्या मनात बसले, मला ते बघायचंय. कसं आहे ते रूप? राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली या राजस सकुमार मदनाचा पुतळा. देवा, मला ते रूप पाहिजे जे तू यशोदेला दाखवलंस ना देवा. ज्या रूपाकरता वेद वेडा झाला, ज्या रूपाकरता शास्त्र वेडी झालीत, आणि ज्या रूपाकरता ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, ते रूप मला बघायचंय देवा. सहजासहजी प्राप्त होत नसते ते महाराज. करता करता 7 दिवस उजाडलेत. जगद्गुरु तुकोबाराय जेवले नाहीत हे नवल नाही. ऐका महिला मंडळ, झोपल्या का तुम्ही? जगद्गुरु तुकोबाराय जेवले नाहीत हे नवल नाही. 8 दिवस जिजाऊ माता जेवले नाहीत हे नवल आहे महाराज, हे नवल आहे. ज्ञानोबा लिहितात, पतीच्या मता आणि अनुसरोणी पतिव्रता. आपल्या पतीच्या मताशी अनुसरून जी जवन जगते ती पतिव्रता आहे. जय हो. वा. महाराज नाही करत ना जेवण, मी पण जेवण करणार नाही. आता तो ऑफिसला येण्याच्या आत तुम्ही पोहे खाऊन घेता, तो भाग वेगळा. पण जिजाऊ जेवल्या नाहीत महाराज 8 दिवस. 5व्या दिवशी कान्होबा यांना सांगितलं, महाराज जा ना, बघा तुकोबरांचे लहान बंधू कान्होबा आहे. महाराज, भगवंतापेक्षा पण जास्त प्रेम कान्होबा यांनी आपल्या बंधूवर तुकोबा यांवर केलं होतं महाराज.
विड्यासारखी फिरायचीत. भंडारा सगळा पालथी घातला, तुकोबराय दिसत नाही. परिसरात लोकांना विचारत होते, माझ्या भावाला पाहिलं का हो तुम्ही? सांगावं कोणी? 5 दिवस झाले जेवला नाही होतो, काही खाल्लेलं नाही त्याने. कुठे असेल, कसा असेल? डोंगरामध्ये जायचे, त्या दऱ्याखोऱ्यांमधून आवाज द्यायचे, दादा दादा दादा. यायचा नाही वो प्रतिध्वनी, कुठून येत? डसा डसा रडायचेत कान्होबाराय. दादा तू जेवला नाहीस ना रे, 5 दिवस झालेत. सारखी वेड्यासारखी फिरायचेत. 6व्या दिवशी भंडाऱ्याची वाट सोडली आणि भामचंद्राच्या वाटेला लागलेत कान्होबाराय. सांगतो इकडे काय झालं. जगद्गुरु तुकोबराय सर्पाच्या रूपात आलेल्या भगवंताच्या वेशाला डोळे उघडून सुद्धा पाहायला तयार नाहीत. त्यावेळेला प्रत्यक्षाने आपलं प्रभू परमात्म्याने सगुण साक्षात्कारी रूप प्रकट केलं त्या ठिकाणी. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तुकोबा मी आलो, डोळे उघड. पंढरीनाथ भगवान की जय. भगवंत प्रकट झालेत. दिव्य प्रकाश त्या गुहेमध्ये पडला महाराज. कसा? कोटी सूर्य एकाच वेळेला प्रकाशित व्हावे, एक नाही, कोटी सूर्य एकाच वेळेला प्रकाशित व्हावे, एवढा उजेड त्या गुहेमध्ये पडला महाराज. महाराज वर्णन करतायत, तुझी ये निडळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. कोट्यावधी सूर्याचा प्रकाश. मग भगवंताने डोळे उघडलेत, आपलं तुकोबराने डोळे उघडलेत. ते भगवंताचं रूप पाहिलं, कडकडून मिठी मारलीत. तुकोबा एवढा काय त्रास करून घ्यायचा असतो माझ्यासाठी? देवा तू त्याच्याशिवाय प्रसन्न होतोस का रे? 8 दिवस झाले ना तुकोबराय, पोटात अन्नाचा कण नाही तुझ्या रे. सांगतो भाव विभोर झालेत प्रभू परमात्मा. आणि भाव विभोर होऊन जगद्गुरु तुकोबरायांना प्रभू परमात्म्याने कडेवर जसं उचलून घेतलं, तसं समोरून कान्होबाराय येताना तुकोबरायांनी पाहिले. सांगतो महाराज, तुम्ही फक्त प्रभूचं नाव घ्या, तुम्हाला काय, तुमच्या परिवारालाही सुख मिळवून देण्याची ताकद परमार्थामध्ये महाराज. प्रमाण सांगू, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हे परंपरा त्याचे कुळ. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. जगद्गुरु तुकोबराने जो ध्यास लागला होता सगुण साक्षात्काराचा, तो दिव्य साक्षात्कार जगद्गुरु तुकोबराने झाला. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना कणाकणात परमेश्वराचा अभ्यास होऊ लागला महाराज. नाही, संत तुकाराम महाराज समजून घेताना तुम्हाला या गोष्टीचा आधार जरूर घ्यावा लागेल. तुमच्या आजूबाजूला राहणारी माणसं देव आहेत, तुमचे नातेवाईक तुमचे देव आहेत. पुढचं बोलू, तुमचे दुश्मन सुद्धा तुमचे देवच आहेत महाराज. हा भाव ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी संत कळतील महाराज. या जगामध्ये वाईट कोणीच नाही महाराज. कबीर महाराज म्हटले, या जगामध्ये वाईट कोण हे पाहायला मी ज्या वेळेला बाहेर निघालो त्यावेळेला मी अख्खी दुनिया फिरलो, पण मला वाईट कोणीच सापडलं नाही. पण घरी येऊन जेव्हा माझ्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी खोदून पाहिलं त्यावेळेला मला कळालं माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. बुरा जो मैं देखन चला
तो बुरा न मिलिया कोई, जब दिल अपना खोज के बैठा तो मुझसे बुरा न कोई. तेव्हा मला कळालं कणाकणात साठवलेला प्रभू परमात्मा जगद्गुरु तुकोबरांनी पाहायला सुरुवात केली. कुठे जाणार आहेत तुम्ही पाहायला? तुकोबरांचा एक अभंग सांगू. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. हे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. प्रभू परमात्म्याच्या अभूतपूर्व दर्शनाने जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन झालं. कुठलं? भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. परमेश्वर फक्त आणि फक्त मंदिरातच नाही शोधतायत महाराज. जगद्गुरु तुकोबराय फक्त आणि फक्त मंदिरात नाही शोधतायत. त्याला शोधायचं असेल तर अन्य जागा सांगितल्या आहेत. नंबर 1 स्वामी काच, नंबर 2 गुरुभक्ती, नंबर 3 पितृवचन आणि नंबर 4 सेवापती. स्वामी काज म्हणजे तुम्ही ज्या मालकाकडे नोकर म्हणून काम करता त्याची प्रामाणिकपणे केलेली सेवा, हे सुद्धा भजनच आहे. आपल्या गुरुची प्रामाणिकपणे केलेली भक्ती, हे सुद्धा भजनच आहे. आई वडिलांची सेवा, हे सुद्धा भजनच आहे. आणि स्त्रियांनी पतीची केलेली सेवा, हे सुद्धा भजनच आहे. हेच विष्णूची महापूजा. किती सोपं सांगितलं. याच्याकरता कोणते ग्रंथ वाचावे लागतील तुम्हाला? तुकोबरांच्या साहित्याचा, तुकोबरांच्या शास्त्राचा हा प्रदीर्घ अनुभव आहे महाराज. नंबर 1 स्वामी काज. ज्या मालकाकडे तुम्ही नोकर म्हणून काम करता ना त्याची प्रामाणिकपणे केलेली सेवा. आचरण विश्वास हेतू करी स्वामीवरी सत्ता. एका नोकराला मालकाने सांगितलं, मी बाहेर चाललो, वरचा मजला झाडून टाक, सगळी घाण एका टोपल्यामध्ये भर आणि खाली कचरा टाकताना माणसं पाहून टाक. इतका प्रामाणिक होता महाराज तो. त्याने सगळा मजला साफ केला, तो कचरा टोपलीत भरला आणि जिन्यात येऊन उभा राहिला. का? मालकाने सांगितलंय कचरा माणसं पाहून टाक. साध्या माणसावर टाकायचं नाही, एखादा ग्रामपंचायत मेंबर पाहू म्हटले आपण. स्वामी काज कशी असावी ऐका. राजे तुम्ही विशाळगडाकडे कूच करा. मी खिंडा लढवतो, एकाही यवनाला वरती चढू देणार नाही, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही फक्त विशाळगडावर पोचलेत की तोफांचा आवाज करा, मी आहे. महाराज मी हीच स्वामी पदाची व्याख्या सांगतोय तुम्हाला. घोडखिंड लढवणारा बाजी प्रभू, ज्याच्या नावाने खिंड पावन झाली तिचं नाव पावनखिंड झालं महाराज. अशी स्वामी काज करणारी माणसं आपल्या भूमीमध्ये होती महाराज. नंबर 2 गुरुभक्ती. किती अचाट आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनातला तो प्रसंग आहे महाराज. निळोबाराय म्हणतायत, तुझं लागी येथे बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वासुनी आला सिका. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. देवा आम्ही नाही ओळखत रे तुला, आम्ही तुकोबरांना ओळखतो, आमच्या गुरुला ओळखतो, आम्ही नाही ओळखत देव वगैरे. देवाशी बोललो, साधी गोष्ट आहे. हे फक्त तेच बोलू शकतात महाराज, आपण नाही बोलू शकत. केवढी निष्ठा असेल आपल्या गुरुवर महाराज. समर्थांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. समर्थ गावोगावी भिक्षाटन करायचे, मारुती मंदिराची स्थापना करायची. समर्थ रामदास स्वामी प्रचंड जनसमुदाय सोबत असतात, शिष्य परिवार असायचा. एका गावात आलेत, लक्ष आहे ना तुमचं. आणि त्यांनी ठरवलं आज आपण बघूया हे शिष्य जे एवढे आपल्याबरोबर फिरतात हे आपल्याबरोबरच आहेत का फक्त पंक्तिबद्ध आहेत. पंक्तिबद्ध कळतात बरं.
साधूच्या सोबत राहिल्यावर 3 फायदे होतात महाराज. दावणे महाराज, कबीर महाराज सांगतात, संतांच्या संगतीमध्ये 3 फायदे होतात. कोणते? संत संगत के 3 लाभ है, हर कोई लागत पाव. तुम्ही फक्त संतांच्या सोबत फिरा बर का. लोक संतांच्या पाया पडतात ना, त्यांच्यावर आपला मी पाया पडतात. पहिला फायदा. असं एरवी आपली बायको सुद्धा पडत नाही. पडते ती वट सावित्र पौर्णिमेच्या दिवशी, पण ना खुशीने पडावे लागतं म्हणून. नाही तर एरवी बायको सुद्धा आपला पाय पडत नाही. पण संतांच्या सोबत फिरा तुम्ही, हर कोई लागत पाव. नंबर 2, खाने को मिष्टान्न मिले तो भी वैकुंठ जाओ. तिसरा फायदा, मिष्टान्न. आज ते लाडू कशाचे होते महाराज? तेवढी ती रेसिपी घेऊन या, आपण बनवून पाहू घरी. ती खाने को मिष्टान्न मिले. समर्थांनी विचार केला, हे नुसते फिरतात आपल्यासोबत, पण एका फक्त गुलाबजामुन खायला आहेत का खरोखर फिरतात पाहिलं पाहिजे. समर्थांनी आपल्या पायाला हापूस आंबा बांधला, हापूस आंबा, आणि त्याच्यावर एक कपडा बांधला आणि पाय लंगडा करत करत शिष्यांमध्ये आलेत. सगळे शिष्य धावतच आले. काय झालं महाराज, काय झालं? काही नाही, पायाला गळू झालं म्हणे. गळू. गळू म्हणजे गाठ. गाठ झाली, गाठ. मग चला ना आमच्या गाडीत बसा. कुठे? डॉक्टरकडे जाऊ, ऑपरेशन करू, गाठ काढून टाकू. महाराज म्हणे, मी तशी काढणार नाही. कुठलंच शास्त्र आणि कुठलंच अस्त्र मी माझ्या शरीराला लावणार नाही. अहो महाराज, मग त्याच्याशिवाय बरं कसं होईल? आहे ना पर्याय. लोकांनी विचारलं, महाराज काय पर्याय? एकच पर्याय, जो कोणी माझा शिष्य ही गाठ तोंडाने फोडून टाकेल, आतली घाण पिऊन टाकेल, तरच ती बरी होईल, नाही तर होणार नाही. जे रस्त्यावर बसले होते ना, ते बाहेरच्या बाहेर निघून गेले. ते म्हणे, आम्ही याच्यामुळे पुढे येत नाही म्हणे. म्हणजे पुढे होते ते तर सापडलेच ना. आता सांगा, कोण गाठ फोडतं, कोण पितं? सगळे खाली माना घालून बसले, कोणी द्यायला तयार नाहीत. समर्थांचा एक शिष्य होता कल्याण नावाचा, तो भिक्षाटन करायला गेलेला होता. तो आला, त्याने पाहिलं एवढी गर्दी, स्वामी विवळतायत आणि लोक खाली माना घालून बसलेत. जवळ आला, विचारा, स्वामी काय झालं? पायाला गाठ झाली. उपाय, जो कोणी शिष्य ही गाठ तोंडाने फोडेल, आतली घाण पिऊन टाकेल, तरच ती बरी होईल, नाही तर होणार नाही. क्षणाचा सुद्धा विलंब लावला नाही महाराज. तसंच तोंड लावलं कल्याणाने. आता ती गाठ होती का? बोला ना, बोला ना. काय होता तो? आंबा नव्हता, हापूस आंबा होता तो. आंब्याचे बी प्रकार आहेत. काही काही आंबे असे असतात भाऊ, ते कच्चे बी असतात तरी गोडच असतात, आणि जसे जसे पिकतात तसे तसे गोड होतात. काही काही आंबे असे असतात, ते कच्चे बी असतात तरी आंबटच असतात, आणि जसे जसे पिकतात. आंब्यांचं सांगून राहिलो मी, आंब्यांचं जसं जसं त्यांचं वय होतं तसे तसे ते आंबट होतात आंबे. हापूस आंबा होता तो. जसं तोंड लावलं, काही क्षणात अख्खा आंबा पिऊन टाकला. कोणी? कल्याणाने. आणि मग सगळ्यांच्या मानावरती झाल्यात, आपण सुटलं बुवा आता. याने तर गाण पिऊन टाकली. सगळ्यांच्या समोर समर्थांनी विचारलं, कल्याण गाठ कशी होती? कल्याण म्हणे, स्वामी अशा गाठी तुम्हाला रोज होत राहोत. केवढी अपार गुरुनिष्ठा होती महाराज. एवढी गुरुनिष्ठा आपल्या गुरुवर असली पाहिजे महाराज. अंधाराकडून उजेडाकडे नेण्याची ज्याची सहज प्रवृत्ती, त्याला गुरु म्हणतात. जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती करून देतो, त्याला गुरु म्हणतात. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. दर्शनामध्ये समाधान प्राप्त होतं, लक्षात ठेवा. तुम्ही मंदिरात गेलात ना कधी, दर्शन कसं घ्यायची एक पद्धत सांगतो. लक्ष द्या माझ्याकडे. मूर्तीच्या सन्मुख उभं राहायचं, आपले दोन्ही हात जोडायचे, छातीजवळ आणायचे, बरोबर. एक क्षणभर प्रभूच्या मूर्तीकडे पाहायचं आणि नंतर डोळे बंद करायचेत. डोळे बंद करून क्षणभरापूर्वी पाहिलेली मूर्ती नजरेसमोर आणायची. आणता येते ती. नरकरंध्राच्या समोर स्थिर करायची. एकदा का कधी ती मूर्त नरकरंध्राच्या समोर एवढं स्थिर झाली की आपल्या अंगावर शहारे उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले पाहिजेत. याला म्हणतात दर्शन.
असं नाही झालं तर ते प्रदर्शन. दर्शनाची सीमा आहे, अलोट आहे. सद्गुरूंमध्ये एवढी ताकद आहे महाराज. दर्शनाची प्रशस्ते पुण्यपुरुष माऊली लिहित आहेत. अपरिमित शक्ती होती. नंबर 3 पितृवचन. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, सर्व तीर्थ भ्रमण करून आल्याचं पुण्य एका बाजूला आहे आणि आपल्या आईवडिलांची सेवा एका बाजूला आहे. महाराज महाराज खूप गोड लिहित आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. सकल तीर्थाची ये धुरी, जी का माता पितरी, तया सेवेसी किर शरीरे लोन किजी. 3 गोष्टी सांगितल्यात. सांगा पहिली कोणती? आली बो अडचण आता. तुम्ही ज्या मालकाकडे नोकर म्हणून काम करतात त्याची प्रामाणिकपणे केलेली सेवा भजन आहे. आपल्या गुरुची प्रामाणिकपणे केलेली सेवा हे सुद्धा भजन आहे. नंबर 3 आई वडिलांची केलेली सेवा हे सुद्धा भजनच आहे. आणि आता 4थी गोष्ट स्त्रियांसाठी सांगितलेली, आपल्या पतीची प्रामाणिकपणे केलेली सेवा हे सुद्धा स्त्रियांसाठी भजनच आहे. महाराज स्त्रियांचा परमार्थ फार सोपा आहे हो. स्त्रियांनी दररोज पहाटेला उठायचं. पहाट होते ना तुमच्याकडे 8 वाजता होती ती, तिलाच सांगून राहिलो मी, तीच पहाट, तीच पहाटेला 8 वाजता उठायचं. आमचे गुरुजी सांगायचे स्त्रियांनी स्नान केव्हा केलं पाहिजे माहितीये का? तांब्या भरून अंगावर ओतला की आकाशातला चंद्र दिसला पाहिजे अशा वेळेला स्त्रियांनी स्नान करावं, ज्याला ब्राह्मी स्नान म्हणतात. स्त्रियांचा परमार्थ फार सोपा. ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करायचं, घरात यायचं, तांब्या भरायचा, तांब्याभर पाणी तुळशीला घालायचं, घरात यायचं आणि आपल्या पतीला नमस्कार करायचा. बस झाला तिचा परमार्थ. तो पती बी तसाच पाहिजे बिचारा, पाय पडायच्या लायकीचा. नाही तर त्याचाच रात्रीचा आंबट वास उतरत नाही. पडू नका त्याचा पाय. ज्याचा आंबट वास येत असेल ना, पडू नका त्याचा पाय. महाराज दिव्य अनुभूती प्राप्त झाली अंतःकरणामध्ये प्रभू परमात्म्याच्या सगुण साक्षात्कार दर्शनाने. शंख चक्रा गदा पद्म पद्म विभूषित त्या वनमाला गळ्यामध्ये सोनेरी पितांबर नेसलेला आहे, दिव्य असा मुकुट परिधान केलेला आहे, कुंडाला सुंदर शोभतायत आणि त्या प्रभू परमात्म्याचं ते रूप पाहिलं. जगद्गुरु तुकोबारांना उचललं, कडेवर घेतलं, समोरून कान्होबा येत होते. महाराज कान्होबांनी तो दिव्य प्रसंग पाहिला आणि कान्होबारांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत. दादा खरंच भाग्यवान आहेस रे तू, खरंच भाग्यवान आहेस तू. प्रभू परमात्मा अदृश्य होणार तेवढ्यात जगद्गुरु तुकोबारांचा देवा थांबा जरा, का माझा भाऊ येतोय समोरून, त्याला दर्शन घेऊ द्या ना जरा म्हटलेत. भगवंताने मान्य केलं. कान्होबाराय जवळ आलेत आणि कान्होबारांनाही प्रभू परमात्म्याने दर्शन दिलं. भगवंत अदृश्य झालेत. पुढे कथा अशी सांगते, कान्होबारांनी जगद्गुरु तुकोबारांचा हात धरला. दादा चल आपण आता घरी जाऊ, 8 दिवस झाले रे, वहिनीने अन्नाचा कण सुद्धा पोटात टाकलेला नाहीये तुझ्यासाठी. बरोबर घेतलं आणि इंद्राणीच्या काठावर आलेत. इंद्राणीच्या काठावर येऊन जगद्गुरु तुकोबारांनी स्नान केलं. भगवंताचं दर्शन घेतलं आणि नांदुरकीच्या झाडाजवळ बसून त्या ठिकाणी 7 दिवसाचं पारणं सोडलं. महाराज तिथेच भाकरी मागवली आणि तिथेच नांदुरकीच्या झाडाखाली महाराजांनी पारणं सोडलं. देहू गावामध्ये वार्ता पसरली, 7 दिवसानंतर तुकोबाराय घरी आलेत म्हणून. सगळे देहू गावातले लोक दर्शनाला आलीत, ज्यांची तुकोबारांवर श्रद्धा होती. महाराज
एक सांगू, जुने लोक असं म्हणायचेत महाराज, ज्याची बैलजोडी चांगली त्याची शेती चांगली आणि ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला. महाराज खरंच मानावं लागेल, खरंच मानावं लागेल महाराज. मी असा प्रसंग बसला जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनातला. महाराज जगद्गुरु तुकोबराय कवडीचं काम करत नाही, हातात विना घेतल्या चिपल्या घेतला की भंडाऱ्याच्या दिशेने वाट धरायचे, दुपारपर्यंत भजन करायचे. काळजी जिजाऊला पडायची, तिने ती भाकरी बांधावी, अनवाणी पायाने त्या भंडाऱ्याची वाट धरावी, तुकोबरांना भजनातून जाग करावं, भाकरी खाऊ घालावी आणि मग परत यावं. जगद्गुरु तुकोबराय जेवल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा जिजाऊ पोटात टाकत नव्हती. महाराज नाही, एक वाक्य सांगतो महाराज, आवर्जून ऐका. जिजाऊ सारखी पत्नी जगद्गुरु तुकोबरांच्या पदरी होती म्हणून तुकोबराय एवढा पराकोटीचा परमार्थ करू शकलेत. महाराज एवढं साधा नाही महाराज. परमार्थ चांगला करायचा असं वाटत असेल तर पत्नीची साथ असणं खूप गरजेचं आहे. महाराज एके दिवशी माध्यान्नाचा प्रसंग, जगद्गुरु तुकोबराय एका झाडाखाली भजनाला बसले होते. जगद्गुरु तुकोबरायांना भजनातून जाग केलं, भाकरी समोर ठेवलीत आणि समोर भाकरी ठेवून जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, महाराज भाकरी खा ना आधी. तुकोबरायांनी आपला विना आपल्या मांडीवर पालता घातला, चिपळ्या खाली ठेवल्यात, भाकरी हुगलली, भाकरीचा एक तुकडा तोडला, चटणीमध्ये बुडवून वरती खाण्यासाठी मान केली. तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना दिसलं आपल्या बायकोच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. तुकोबरायांनी तसाच भाकरीचा तुकडा खाली टाकला आणि आपल्या पत्नीला विचारला, आवले नाव जिजाऊ होतं पण तुकोबराय प्रेमाने आवली म्हणायचेत. पूर्वी नाव घेण्याची पद्धत नव्हती. आता बायका सुद्धा नवऱ्याला नावाने आवाज देतात, तुमच्याकडे नाही, मोठमोठ्या शहरांमध्ये. एक माणूस मोठ्या दिमाकाने मला त्याच्या घरी चहा प्यायला घेऊन गेला. कुठे? मुंबईला. बरं घर 17व्या मजल्यावर आहे. आम्ही 3-4 जण घुसलो त्या लिफ्ट मध्ये. त्या लिफ्टचं बटन दाबलं आणि ती 4थ्या मजल्यावरच बंद पडून गेली. तो जोडीदार म्हणे काय करायचं आता? म्हटलं अभंग म्हण, आम्ही वैकुंठवासी आलो याची कार. 10 मिनिटानंतर ती लाईट आलेत. वरती गेलो, त्या बाईने दरवाजा उघडला. आम्ही असे बैठकीत बसलो दावणे महाराज, आणि ती बाई म्हणे रमेश पाणी दे म्हणे महाराजांना. मला वाटतं तिच्या पोराला आवाज येतो, तोच उठला आणि पाणी घेऊन आला. म्हटलं तुमचं नाव काय? रमेश. घ्या डोक्याला ताण. म्हटलं मुंबईचं येते आपल्याकडे बरं आहे अजून. आवले तुझ्या डोळ्यात अश्रू का आले ग? मला भाकरी पोचायला येताना तुला कष्ट होतात म्हणून रडू येतं का? महाराज जिजाऊचा परमार्थ किती पराकोटीचा होता ऐकायला तुमच्या अंगावर शारे उभे राहतील. महाराज जिजाऊ काय म्हटली माहिती? महाराज तुम्हाला भाकरी पोचवायला येताना कष्ट होतात म्हणून नाही रडू येतो. मग तुम्ही घरातून निघताना तेव्हा मला सांगून जात जा कोणत्या डोंगरावर जातात ते. अहो तुम्ही भंडाऱ्यावर गेले की मी घोराड्यावर पाहिलं जाते, आणि तुम्ही घोराड्यावर गेले की मी भामचंद्रावर पाहिलं जाते. या 3 डोंगरांचं अंतर पार करताना माझा जेवढा वेळ जातो तेवढा वेळ तुम्हाला उपाशी राहावं लागतं म्हणून रडू येतं. म्हटलेत मला परमार्थ करावा तर असाच करावा, आणि पत्नी असावी तर अशीच असावी. महाराज आता जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत. मला वाटत होतं मीच परमार्थ करतो, माझी पत्नी तर माझ्यापेक्षा पुढे गेली. कोणत्या विचारवतांनी माझी जिजाऊ कजाक ठरवली माहित नाही महाराज मला. तुम्ही कोणत्या पत्नीला कजाक म्हणतात जी तुकाराम महाराज जेवल्याशिवाय पोटात अन्नाचा एक कण घालत नाही,
आणि तुकोबाराय जेवलेलेत म्हणून 7-7 दिवस उपाशी राहतात. ती कजाकुती. तुमच्या गावात जर अशी एखादी बाई असेल, नवरा जेवल्याशिवाय ती जेवत नाही, मला तिचा पत्ता द्या, उद्या मी जातो आणि तिच्या पायावर दंडवत घालतो. चुकून सापडणार नाही महाराज. 8 दिवस प्रयोग करून पहा तुम्ही. हा, एवढं साधं आहे ते. काय अवस्था होती महाराज. महाराज मला सांगून जात जाऊ तुम्ही कोणत्या डोंगरावर जातात ते. या तिन्ही डोंगरांचं अंतर पार करताना जेवढा वेळ जातो ना महाराज, तेवढा वेळ तुम्हाला उपाशी राहावा लागतो म्हणून रडते म्हटलेत. महाराजांनी सांगितलं, आवली काळजी करू नकोस, उद्यापासून तुझा हा त्रास वाचेल. काय? एकच काम करायचं, देहू गावाच्या बाहेर यायचं. इंद्रायणीजवळ एक डोहा आहे, त्या डोहाला 3 वाटा फुटतात. एक वाट भामचंद्राकडे जाते, एक घोराड्याकडे जाते आणि एक भंडाऱ्याकडे जाते. आपल्या डोक्यावरची भाकरी उचलायची, खाली ठेवायची आणि आपले कान भंडाऱ्याच्या वाटेला लावायचे. भंडाऱ्याची वाट जर रामकृष्णारी म्हटली तर तुझा तुकोबा भंडाऱ्यावर भजन करत असेल. अरे ज्यांनी भजन करून करून मातीच्या वाटा रामकृष्णारी म्हणायला लावल्यात, त्यांचंच चरित्र सांगितलं जातं, दुसऱ्याचं नाही महाराज. आवले जर नाही म्हटली ना ती वाट, तर पण तेच कान भामचंद्राच्या वाटेला लाव. भामचंद्राची वाट रामकृष्णारी जर म्हटली ना, तर तुझा तुकोबा भामचंद्रावर भजन करत असेल. दिव्य अनुभूती प्राप्त झालेली होती. इंद्रायणीच्या काठावर आवली भाकरी घेऊन आली. महाराजांनी स्नान केलं इंद्रायणीमध्ये. नांदुरकीच्या झाडाखाली बसून पारणं सोडलं. आवली म्हणते, महाराज घरी चला ना. तुकोबारायांचं खरं चित्त जे विटलं ना, ते या प्रसंगापासून महाराज. आवले मी आता घरी येणार नाही. आवली सांगते, महाराज तुम्ही काही काम नका करू, फक्त माझ्या लेकरांजवळ बसून राहिलात तरी मला आनंद वाटेल. मी करेल ना महाराज काम. तुम्ही भजन करा पण माझ्या घरी चला. तुकोबारे म्हटले, काही हरकत नाही, येतो. उठलेत तुकोबाराय. घरी गेलेत. भगवान पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे राहिलेत. हात जोडले तरी सांगितलं, देवा आता या संसारामध्ये कुठलाही रस उरलेला नाहीये मला. आता केवळ तू आणि मी, आपली एकच अवस्था आणि त्याच ध्यासामध्ये आता जीवन जगणारे पांडुरंगा. मला आता काही करायचं नाही. दुसरा दिवस उजाडला, सकाळी पुन्हा विनाच्या पिळ्या, पुन्हा भंडाऱ्याची वाट. काळजी पडली भगवंताला, किती ते जिजाऊला त्रास देणार आहेत. वनामधून चालले होती. जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्यामध्ये भजनाला बसलेत. दुपारची वेळ. आईसाहेबांनी भाकरी बांधली, डोक्यावर घेतली, पाण्याचा भोपळा भरला. पूर्वी भोपळ्यामध्ये पाणी न्यायचेत. भोपळा भरला आणि जगद्गुरु तुकोबारायांना भाकरी पोचवण्यासाठी जिजाऊ निघाली. महाराज असं वर्णन आलेलं आहे. रस्त्यावर भला मोठा एक शेंदळीचा काटा होता. तो काटा जिजाऊच्या पायामध्ये घुसला. नुसता घुसला नाही महाराज, तो वरती आला पाय करून. प्रचंड यातना होऊ लागल्यात. जिजाऊ जमिनीवर कोसळल्यात. पाणी सांडलं गेलं. भाकरी खाली पडली. पण पांडुरंगाचं नाव नाही काढलं महाराज तोंडातून. अंबाबाई, अंबाबाई म्हणे, बाई मी नाही काही करू शकत आता. इतका त्रास. भगवंताने विचार केला, आता मला जावं लागेल आणि जिजाऊच्या पायातला काटा काढावा लागेल, अन्यथा संध्याकाळी शिव्यांची लाखोळी आपल्याला आहेच. भगवंताने एका गुराख्याचं रूप घेतलं. पोचलेत. कोण रे तू? गुराखी.
तू त्या पंढरपुरातल्या काळ्यासारखाच दिसतोस रे. एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. भगवंताला सुद्धा शिव्या देण्याची ताकद फक्त जिजाऊ. काल बोलून गेलो मी एक वाक्य. देव रावणाला घाबरत नव्हते, देव कौसाला घाबरत नव्हते, पण जिजाबाईला घाबरत होते महाराज. का? महान भगवत भक्ताची पत्नी होती महाराज, आणि ती त्या जगद्गुरु तुकोबरांची सेवा करत होती म्हणून भगवान घाबरत होते महाराज. आई, मी काटा काढून देऊ? तुला काटा काढता येतो? आई, मी चांगल्या चांगल्यांचे काटे काढले, तुला काय सांगू आता. तुला अजून माहिती नाही आई, रावणाचा काटा मीच खाल्ला, कौसाचा काटा मीच खाल्ला, दुर्योधनाचा काटा मीच खाल्ला. आता काहीच नाही. आणि आता बी 2024 मध्ये मला चांगल्या चांगल्यांचा काटा काढायचा आहे. आई, मला चांगलं येतं काटा काढायचं काम. ऐका ऐका, गुरुजी असं सांगायचेत महाराज, भगवंत खाली बसलेत आणि आपल्या दिव्य पतंबनावर जिजाऊचा पाय घेतला महाराज. सांगू महाराज असं सांगायचेत, भगवंत काटा बाहेर ओढायचेत, तोंडातली थुंक काढायचेत, ते थुंक काढून त्या पायाला लावायचेत. ती काट्याची जागा थोडी नरम झाली की ती पायातली माती काढायची आणि पुन्हा चाटायचे. का? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय. माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या मुखात जावी, हा एक परमोच्च उद्देश होता. भगवंताने काटा काढला, आपला दिव्य मायेचा हात त्याच्यावरून फिरवला. परिणाम, जखम बरी झालीत. भाकरी आपल्या डोक्यावर घेतली, पाणी सांडलं गेलं होतं, रिकामा भोपळा घेतला, भगवान पुढे आणि जिजाऊ मागे. जगद्गुरु तुकोबारांनी जेव्हा पाहिलं तेव्हा भगवंताला ओळखलं, कारण दिव्य दर्शनाची सोय झालेली होती. जेव्हा पाहिलं तेव्हा भगवान म्हणे, महाशिवरात्री एकादशी बरोबर कस काय येऊन राहिली म्हणे. असं तर काही कधी होत नाही. महाशिवरात्री एकादशी कधीच बरोबर येत नाही, पण आज कस काय बरोबर येऊन राहिले देवा, एकच काय. भगवान म्हणे, शांत बसा. भाकरी समोर ठेवलीत, पाणी नव्हतं. भंडारा डोंगराच्या बाजूला एक झरा आहे, तो झरा प्रभू परमात्म्याने निर्माण केलेला आहे अशी आख्यायिका आहे. हाताने असं कोरल्याबरोबर त्या झऱ्यातून पाणी बाहेर वरती येऊ लागलं. जगद्गुरु तुकोबारायांना प्रभू परमात्म्याने स्वतः जेव घातलं, जिजाऊला जेव घातलं आणि सांगितलं, आई, आता तुमची ही शक्ती, जगद्गुरु तुकोबारायांना जेव घालायची शक्ती आता इथे तुम्हाला थांबवायची, कारण जगद्गुरु तुकोबारा एवढ्या करता आलेले नाही जगामध्ये. मग एका दिव्य कारणासाठी तुकोबारायांचा जन्म आहे. आणि जे कारण, ज्या कारणासाठी तुकोबारा आलेत त्याच्यामध्ये अनेक कारणं होती. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अभंग निर्मिती होती महाराज. नामदेवांनी पण केला होता, शतकोटी तुझे करीना अभंग. त्याच्यामध्ये नामदेवांचं सर्व जे कुटुंब होतं, नामा, त्यांचे आई वडील, त्यांची पत्नी, त्यांची 4 मुलं, त्यांच्या 4 सुना आणि दासीजनी, यांनी सगळ्यांनी मिळून काही अभंग रचना तयार केली. आणि आता उरली होती कोणती? सद्गुरूचा दृष्टिक्षेप बाकी होता महाराज. जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्नामध्ये हा दृष्टांत झाला महाराज. कसा? सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा
सापडविले वाटे जाता गंगा स्नान 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 मस्तकी जो जाना मस्तकी जो जाना ठेविला कर सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना मस्तकी तो जाना हे बेटा कर सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. वारकरी संप्रदायाचा आणि स्वप्नाचा फार जवळचा संबंध आहे. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला पण कसा दिला तो उघडा दिला बर का. महाराजांचंच प्रमाण आहे ना. उघडा मंत्र जाना ठेवना सगळ्या जगात बारी आणि रामकृष्ण हरी. आमचा मंत्र उघडा आहे महाराज. गोंगडीच्या मध्ये मंत्र घ्यायचं नाही. झाकून लपून कोणतं काम करतात जे खोटं आहे ते खरं काम उघड्यावर केलं जातं महाराज. जे झाकून लपून काम करतात त्यांना दुःख आहे महाराज. कारण दुःख कशामुळे होतं हे झाकून ठेवल्यामुळे दुःख आहे महाराज. महाराज म्हणतात आमचा उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा. मंत्र दिला रामकृष्ण हरी. कोणता दिवस होता तो? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांना दिव्य साक्षात्कार झाला आपल्या गुरुचा. आणि त्यातून जगद्गुरु तुकोबरायांना खरी प्रेरणा मिळाली. आणि तेथून जगद्गुरु तुकोबरायांचं विटलेलं मन हे साहित्याकडे वळू लागलं महाराज. आता नामदेवांनी काही अभंग केले त्यांच्या कुटुंबाने केलेत. आणि उरलेल्या अभंगाची जी जबाबदारी होती काही मुद्दे आहेत महाराज सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदायाने समाजाला कधीच अंधश्रद्धा बनवलं नाही. समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम केलंय महाराज. नीट ऐका. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला फक्त 50 वर्ष झालीत महाराज. पण माझ्या तुकोबरांनी 450 वर्षापूर्वी हे आंदोलन चालू केले महाराज. 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति तरी का करने लागे पति तरी का करने लागे पति. 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति तरी का करने लागे पति. तरी का करने लागे 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति. 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति तरी का करने लागे पति तरी का करने लागे पति. 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति. 900 कन्या पुत्र होती तरी का करने लागे पति. तरी का करने लागे पति तरी का लागे पति. नवशा सायासाने जर पोरं झाली असती तर बायाने नवरे कशाला केले असते? 450 वर्षापूर्वीचा सिद्धांत आहे महाराजांचा. महाराज आम्ही आत्ता लागलोत अंधश्रद्धा निर्मूलन करा अंधश्रद्धा निर्मूलन करा. अरे 450 वर्षापूर्वी आमच्या संत महात्म्यांनी करून ठेवली ती महाराज. नगरेची रचावी जलाशयी निर्मावी महावने लावावी जेतती येत. नगरांची रचना करा झाडं लावा
750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी सांगितलं. आम्ही आत्ता सांगतो झाडं लावा पण त्याला पाणी घालू नका, त्याचं संगोपन करू नका. पुढच्या वर्षी त्याच ठिकाणी पुन्हा दुसरे झाडं लावा, फोटो काढा आणि पेपरला टाका. बस. झाडं लावायची कोणी पण सांभाळायची कोणी? लावणं सोपं, सांभाळणं फार कठीण आहे ना. मंदिर बांधणं सोपं आहे पण पूजा अर्चा करणं फार कठीण आहे ना भाऊ. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम. ऐका, मुद्दा सांगतो. काही वादग्रस्त मुद्दे, त्यातला एक मुद्दा ऐका. काही साहित्यिकांचं असं मत आहे महाराज, जगद्गुरु तुकोबांनी 5.5 कोटी अभंग लिहिलेत. किती? 5.5 कोटी. त्यापैकी 3.5 कोटी अभंग भंडाऱ्यावर ठेवलेत, पण त्याचा आज थांग पत्ता नाहीये. 3.5 कोटी अभंगाचा. जे काही अभंग उरलेत त्यातले तुकोबांनी ते लिहिलेत, पण त्यातले काहीच अभंग आपल्या जवळ आहेत ते असे की जगद्गुरु तुकोबांचे पट्ट शिष्य नळोबांकडे काही अभंगाच्या वह्या गेल्यात. संत बहिणाबाई महाराजांकडे काही अभंगांच्या वह्या केल्यात, त्यांच्याकडे काही अभंग गेलेत. पुढचं ऐकताय ना. महाराजांचे एक पट्ट शिष्य होते गंगू काका शिरवळकर म्हणून. त्या गंगू काका शिरवळकरांकडे काही अभंगाच्या वह्या गेल्यात. त्यांनी परंपरेने त्या वह्या त्यांचे शिष्य बाबूराव महाराज देवडीकर यांच्याकडे दिल्यात. आणि आपल्याकडे जो गाथा आहे देवडीकरांचा गाथा, ते 4,500 अभंग म्हणजे तुकारामाची गाथा आहे. कोट्यवधी अभंग जगद्गुरु तुकोबांचे आहेत. एक अभंग उगीच निर्माण झालेला नाही महाराज, उगीच निर्माण झालेला नाही. तुकोबांच्या अभंगाचे लेखक कोण आहेत माहितीये तुम्हाला? संताजी तेली जगनाडे महाराज. देहूपासून काही अंतरावर सुदुंबरे नावाचं एक गाव आहे. तिथे तेली समाजामध्ये हा साधू जन्माला आला. जगद्गुरु तुकोबांची भंडाऱ्या डोंगरावर त्यांना गाई चारता चारता भेट झाली. तिथून त्यांचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्याच संताजी तेली महाराजांनी जगद्गुरु तुकोबांचे सगळे अभंग उतरून टाकलेत. एक अभंगाच्या पाठीमागे काय काय त्याग होता सांगू. जगद्गुरु तुकोबारे ज्या वेळेला भजनाला बसायचे ना महाराज, त्यावेळेला त्यांना डोकली यायची, जशा तुम्हाला आता येतात ना अधून मधून. डोकली म्हणजे डोकली नाही बरं का, ती पाप येते. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. नाड म्हणजे झोप बर का. कीर्तनामध्ये झोप येणं हे चूक नाहीये, पाप येते. आपलं पाप आडवा येतं महाराज. जगद्गुरु तुकोबारांना झोप लागायची, पण तुकाराम महाराजांनी काय केलं होतं माहितीये का? असे झाडाखाली बसायचे. बसण्याच्या अगोदर झाडाला एक दोरी बांधायची, ती दोरी खाली सोडायची, ती दोरी आपल्या शेंडीला बांधायची आणि मग भजनाला सुरुवात करायची. जर भजन करता करता झोप लागली आणि अशी डुलकी आली की शेंडीला झटका बसायचा, मग जेव्हा जाग यायची तेव्हा दिवसभर झोप लागायची नाही. मग तुम्हाला उदाहरण सांगू का? माणसं काही काही एवढे निष्णात आहेत, त्यांना एसटी मध्ये बसल्यावर झोप लागते. तिकीट सुद्धा काढत नाही तोपर्यंत झोप लागून जाते. पण जर का कधी ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि तोंड जर पुढे ठोकलं गेलं तर गाव येईपर्यंत झोप लागत नाही महाराज. तसं तुकोबारांच्या शेंडीला जर झटका बसला की तुकोबारांची झोप उडायची नाही. ऐकता का? तुकोबारांनी याच योगाने आपल्या निद्रेवर विजय मिळवला होता महाराज. आता झोप नाही लागायची तुकोबारांना. रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करत राहायचे. एक अभंग तयार करावा. संताजी तेली जगनाडे महाराजांनी तो अभंग बोरुणे उतरून काढावा वहीवर आणि मग तुकोबारे सांगायचे, संत्या वाच तो अभंग. बालपणीचे मित्र होते, वाच तो अभंग. महाराजांनी तो अभंग वाचून दाखवावा. सांगतो अशी परंपरागत कथा आहे की जगद्गुरु तुकोबारांनी एक अभंग तयार केला की असा धगधगता विस्तव जवळ चालू असायचा. आणि पूर्वी एक चांदवडी रुपया यायचा बघा, ढबू रुपया म्हणायचे त्याला. तो रुपया उचलायचे आणि त्या विस्तवावर ठेवायचे
विस्तवामध्ये तप्त तो रुपया तापला की उचलायचा आणि आपल्या जिभेवर ठेवायचा. जर चटका लागला तर महाराज सांगायचे संत्या अभंग फाडून टाक, बरोबर नाहीये. आणि जर चटका लागला नाही संत्या अभंग जमा कर, बरोबर आहे. असे 4,500 चटके खाल्लेत तेव्हा तुकोबऱ्यांचा गाथा तयार झालेला आहे महाराज. हा ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुकोबरे म्हणतायत आम्हाला दुसरं काही मिळवता आलं नाही, पण आम्ही हे मिळवलं काय. आम्हा घरी धन शब्दांची चरणे, आम्हा घरी धन शब्दाचे चरणे, आम्हा घरी धन शब्दाचे चरणे, हे आम्हा घरी धन शब्दांची चरणे. शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाच्या मोचा जीवाचे जीवन, शब्दाच्या मोचा जीवाचे जीवन. शब्दांची शस्त्रे यज्ञ करू, शब्दांची शस्त्रे यज्ञ करू, शब्दाच्या मोचा जीवाचे जीवन, हे शब्दाच्या मोचा जीवाचे जीवन. शब्दे धन वाटू जनलोका, शब्दची आमूचा जीवीचे जीवन. शब्द आमचे जीवन. अजून महाराजांनी एक प्रमाण लिहिले, कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तिन्ही गुणे. वेच म्हणजे शब्द, वेच म्हणजे शब्द. तुकोबरे सांगतात मला त्या शब्दांचं कौतुक वाटतं. कोणत्या? आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माझी वाचा प्रभूचं चिंतन करत राहिली महाराज. कौतुक वाटतं मला त्या शब्दांचं. तुम्हाला जगद्गुरु तुकोबऱ्यांनी कधीच सांगितलं नाही महाराज एखाद्या गुहेमध्ये जाऊन भजन करा. माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी हेही तुम्हाला सांगितलेलं नाही डोंगरावर जा भजन करायला म्हणून. काय सांगितलं? हो, केवढा आशावाद होता माझ्या तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये महाराज. प्रत्येक शब्द आणि शब्द, प्रत्येक अक्षर आणि अक्षर दिव्य अनुभूती आहे महाराज. महाराज सांगतायत कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवक्षम सुख होईल, हे जाईल भवक्षम सुख होईल. तुम्हाला सांगितलं नाही महाराजांनी डोंगरामध्ये जा, दरीमध्ये जाऊन बसा मग भजन करा. नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कुठलंही काम करा तुम्ही, ते काम करताना फक्त ईश्वर साक्ष ठेवा महाराज. केलेलं प्रत्येक कर्म तुमचं दिव्य बनेल, लक्षात ठेवा. करता येतं ना महाराज, काय विशेष आहे. साधना अशी बनली पाहिजे. नाथ महाराजांनी एक अभंग खर्ची घातला याच्याकरता. हरी बोला देता घेता, हसता खेळता, उठता बसता, सर्व कार्य करता, जनी विजनी एका जनार्दनी हरी बोला. अजून पण एका ठिकाणी म्हणते भांडता कांडता हरी बोला. भांडता, भांडताना स्वतः देवाचं नाव घेता येतं. तुम्ही म्हणाले कोणती भाषा आहे याची? ते तर सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. एक माणूस एका साधूला शिव्या देत होता. तो मूर्ख आहे. साधू म्हणे रामकृष्ण हरी. तुला अक्कल नाही. साधू म्हणे रामकृष्ण हरी. तू निर्लज्ज आहे. साधू म्हणे रामकृष्ण हरी. तुला गावाच्या बाहेर काढलं पाहिजे. साधू म्हणे रामकृष्ण हरी. याने बऱ्याच शिव्या दिल्या. साधू एकच म्हणायचा काय? म्हणावं माऊली वा आता तरी. काय म्हणायचं साधू? रामकृष्ण हरी. कंटाळला ना तो शिव्या देणारा. तो त्या साधूला म्हणे मी तुला एवढ्या शिव्या देऊन राहिलो, तो उलटून शिवी का बरं देत नाही? तो साधू म्हणे तुझं काय बिघडलं? तो म्हणे मला नवीन शिवी आठवत नाही म्हणे, तीच रिपीट करावी लागते म्हणे. शिवीमध्ये शिवीचा जन्म आहे. पहा ना तुम्ही काय सूत्र आहे महाराज. शिवीमध्ये शिवीचा जन्म आहे.
त्याने त्याला साधू महाराज तुम्ही शिवी का देत नाही ते सांगा. साधू महाराज म्हणे अरे वेळा सोपं आहे. म्हणे काय तू कधी पोस्टात गेलाय का? म्हणे नाही. मग जाय आणि एखाद्या कीर्तनकाराला मनी ऑर्डर करून पाय. तुम्हाला नाही सांगत मी, महाराज सांगत होते. एखाद्या कीर्तनकाराला मनी ऑर्डर, त्या मनी ऑर्डरचा जो फॉर्म भरावा लागतो ना ताई, त्या फॉर्मवर 2 पत्ते लिहावे लागतात. ज्याला मनी ऑर्डर करायची त्याचा आणि जो मनी ऑर्डर करतो त्याचा. आता ज्याला मनी ऑर्डर करायची ब नरेंद्र महाराज गुरव, व्यंकटेश नगर, सटाणा नाका, मालेगाव, जिल्हा नाशिक, 423103, आपल्या नावे मी 11,000 रुपये. चालेल ना? हो तर म्हणा कुठे पाठवून राहिले तुम्ही? पाठवत आहे. सप्रेम भेट म्हणून सादर करावे आणि पाठीमागे पत्ता लिहावा लागतो. पाठीमागे पत्ता लिहावा लागतो. कोणाचा? परशुराम महाराज विखे. तुमच्यावरच आलं बुवा आता नेमकं. लोणी बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, 413-736. आता मला एक सांगा, त्याने त्या साधूला विचारलं महाराज अहो ज्याला मनी ऑर्डर पाठवायची त्याचा पत्ता बरोबर आहे, पण जो मनी ऑर्डर करतो त्याचा पत्ता लिहायची काय गरज आहे? साधूने सांगितलं अरे वेड्या, तो मनी ऑर्डर सोडून घेणार जर त्याच्या घरी नसेल तर ती मनी ऑर्डर दुसऱ्याला सोडवता येत नाही. ती मनी ऑर्डर परत कोणत्या पत्त्यावर येते? भेजने वाले का पुरा नाम और पता. साधू महाराज म्हणे तुम्हाला लाख शिव्यांचे मनी ऑर्डर पाठवली, पण मी जर ती सोडूनच घेतली नाही तर परत कोणत्या पत्त्यावर जाईल ती? एवढं सोपं आहे ती. म्हणून महाराज म्हणते भांडता कांडता हरी बोला. काय सोपा परमार्थ शिकवला हो, काय सोपा. तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये. धावणे महाराज माझा एक मित्र आहे, जालन्याला राहतो. त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. तुम्ही त्याला फोन करा. तिकून त्याने फोन उचलला का तो म्हणतो रामकृष्ण हरी. तुम्ही त्याला सांगा आम्ही लोणीवरनं बोलतोय. तो म्हणतो रामकृष्ण हरी. महाराज तुम्हाला कीर्तनाची तारीख द्यायची होती. तो म्हणतो रामकृष्ण हरी. महाराज तुमची 22 तारीख शिल्लक आहे का? तो म्हणतो रामकृष्ण हरी. तुम्हाला असं वाटतं याला आवाज नाही येत. महाराज तुम्हाला आवाज नाही येत का? तो म्हणतो रामकृष्ण हरी. जोपर्यंत तुम्ही इकून रामकृष्ण हरी म्हणत नाही तोपर्यंत तिकून काहीच बोलत नाही तो. तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हटले तरच तो विचारतो सांगा कुठून बोलताय? केवढी साधना आहे राजा, केवढी साधना आहे. जाता जाता सांगू, अरे आपण फोनवर बोलताना हॅलो म्हणतो बरोबर. हॅलो शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती नाही. बघा बरं, प्रयत्न करून बघा. आजपासून ही जागा सोडून जाताना बाहेर निघालात आणि तुमच्या फोनची रिंग जर वाजली तर आजपासून रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करा. आपल्या जीवनात काय परिवर्तन होते बघा. दिवसभरातून तुम्ही 20 वेळेला मोबाईल हँडल करत असाल तर 20 वेळेला देवाचं नाव तोंडात येतं. आणि दिवसभरातून तुम्ही 50 वेळेला मोबाईल हँडल करत असाल तर 50 वेळेला तुमच्या तोंडात देवाचं नाव येतं. याच्याकरता कोणत्या मंदिरात जावं लागत नाही हे माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. महाराज हाच कर्मवादाचा सिद्धांत माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जगाच्या पचिनी पाळला. महाराज नाही तुम्हाला माझ्या कोणत्याच साधू संतांनी अंधश्रद्धेकडे वळवलं नाही. उलट ऐका, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते घेते, पूजे भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान, आपुल्या इच्छे अनेका पिढी, आपुल्या इच्छे अनेका पिढी, शिते अवदान, आपुल्या इच्छे अनेका पिढी, आपुल्या इच्छे अनेका पिढी. शेंदरी हेंदरी दैवते. महाराज म्हटलेत अशा देवतांना आम्ही मानायला तयार नाहीत. झालेले देव
केलेले देव, काही झालेले देव आहेत बरं का. स्वर्गातल्या देवता ह्या झालेल्या देवता आहेत, काही केलेले देव असतात. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, ऐका बरं का. एखादी बाई जर माहेरी डिलिव्हरी झाली आणि तिला जर अपत्य प्राप्त झालं, काही दिवसांनी, महिन्या सव्वा महिन्याने त्या अपत्याला घेऊन गावातल्या ज्या काही देवता असतात, ग्रामदेवता, त्या ग्रामदेवताच्या दर्शनाला त्या बाळाला घेऊन जातात. आमच्याकडे वेगळा शब्द आहे त्याला, काय म्हणतात? आया माऊल्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? माऊल्या, बरोबर आहे ना. त्याच्याजवळ पोरं गुगरवाला घेऊन जातात. ती बाई काय करते माहितीये का? नदीच्या काठावर असतात त्या आया माऊल्या, त्या पोराला ती बरोबर घेते. आता ती 10 वर्षापूर्वी गेलेली त्या माऊल्या त्यात राहतील का? त्या 10 वर्षापूर्वीच्या माऊल्या तिथे त्या सापडत नाही. ती भरपूर पाहते पण त्या काही सापडत नाही. मग ती काय करते माहितीये का? माऊल्या तयार करते महाराज. ती त्या नदीच्या काठावर दगड पडलेला असतात, तर त्या दगडाला पाय लावते आणि बायांना सांगते, हा एक घ्या देव. देव पाय लावून दुसरा पाय लावते, हा एक घ्या, तो एक घ्या. ते सगळे पाय लावून जमा करते, नंतर त्यांना शेंदूर लावली, नंतर शेंदूर लावते. हे केलेले देव आहे. महाराजांनी निषेध केला ना महाराज त्याचा. कोण ती पूजी भूते घेते? ज्यांना स्वतःचं पोट भरायचं पडलं ते काय दुसऱ्याचं पोट भरतील? त्यांना नैवेद्य देतात, तो बी भात ठेवत नाही असा शिंपडतात. तो महाराजांनी शब्द काय गोड आपले, शिते मागती अवदान, असं शिंपडतात भात त्यांच्यावर. एखाद्याच्या वाट्याला एखादा कण आला तर आला देवाच्या. किती कठीण आहे. महाराज म्हणते याच्यातून बाहेर पडा. हे आपला काय उद्धार करतील? हे नाही उद्धार करणार. मग तुम्हाला ज्या दिव्य अनुभूतीने या जगात कोटी सूर्यांच्या प्रकाशापेक्षाही जास्त प्रकाश दिला, त्या प्रभू परमात्म्याचं स्मरण करा. मोरोपंत नावाचे एक कवी आहेत, फार सुंदर आर्य आहे त्यांची. महाराज मी यांना सांगतो ना, ऐकता ऐकता यांची पाठ होईल बघा. इतकी सुंदर आर्य आहे. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरा तेच जाते मिळोनी. नवीन सांगू, ऐका लक्षपूर्वक. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरा तेच जाते मिळोनी. नमस्कार कोणाही देवास केला, परी अंती तो पोचतो विठोबाला. पंढरीनाथ भगवान की जय. या दिव्यतेचं सुदर्शन आम्ही त्या दर्शनाचे अधिकारी तुकोबरे वर्णन करतायत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळपा कती प्रभा. अगटित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज पुंजाळले. नवर्णवेचे तेची शोभा, कानडाव विठ्ठलो करनाटको. कानडाव विठ्ठलो करनाटको. तेने मज लावे दो, तेने मज लावे दो. त्या दिव्य तेजाने जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जीवन दर्शन प्रफुल्लित झालं. कानडावो विठ्ठलो करनाटकू, येणे मज लावे दो. अघटित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवेते तिची शोभा. आम्ही त्या तेजाचे अधिकारी आहोत. दिव्य तेजाची अनुभूती जगद्गुरु तुकोबऱ्यांना प्राप्त झाली.
एक एक अभंग तयार करावा. सगळ्या देहू परिसरामध्ये ही वार्ता पसरली. कोणीतरी तुकोबाराय नावाचा कुणबी काव्य करतोय आणि त्या देहू गावात त्या ब्रह्मवृंदांना ही गोष्ट सहन होईनाशी झाली. अरे तुकोबा नावाचा कुणबी जर वेदावर भाष्य करत असेल, वेदातली सूत्रात्मक भाषा जर अभंगामध्ये उतरवत असेल, तर आमचं काय व्हायचं पुढे? आम्हाला विचारतील कोण लोक? काळ भयानक होता महाराज. असं सांगतात त्याच काळामध्ये सालो मालो नावाचे एक तथाकथित कवी निर्माण झाले, ज्यांनी तुकोबारांचा अभंग चोरायचे, त्या वयात चोरायच्यात आणि तुका म्हणे काढायचं आणि तिथे सालो मालो टाकायचे. काव्य चौर्य त्याला म्हणतात. काव्य चौर्य, काव्याची चोरी. अनेक सालोमालो निर्माण झालेत आणि त्या अनेक सालोमालोंनी जगद्गुरु तुकोबारायांचं साहित्य चोरून नेलं महाराज. त्याच्यावर त्यांची दुकानं थाटलीत. एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी चरोलीमध्ये राहणारा दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्टांकडे तक्रार केली, जो धर्मपंडित होता महाराज. आणि त्या धर्मपंडिताकडे तक्रार पोचवली की महाराज, तुकोबारायाचा कुणबी देहू गावामध्ये काव्य करतो आणि ब्राह्मण लोक त्याच्या कीर्तनाला जाऊन बसतात. तुकोबा कुणबी काव्य करतो यात विशेष नाही, पण ब्राह्मण त्याच्या कीर्तनाला जाऊन बसतात. हा आपल्या संस्कृतीला लागलेला धक्का आहे. साधी गोष्ट नव्हती महाराज त्या काळामध्ये. त्या काळामध्ये तुकोबारायांच्या कीर्तनात ब्राह्मण लोक येऊन बसणे एवढी सामान्य गोष्ट नव्हती. वार्ता रामेश्वर भट्टांपर्यंत पोहोचवली. रामेश्वर भट्टांनी केलेली कारवाई, रामेश्वर भट्टांनी केलेला कोप काय आहे तो आपण आता उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. आज कथा वेळेवर सुरू झाली म्हणून वेळेवर संपवण्याचा प्रघात आहे. अजून आपली झाकी बाकी आहे. झाकी तो अभी बाकी आहे. आज सुद्धा सुंदरशा झाकीचं स्वरूप भाऊने तयार केलंय त्या दादाने. मला वाटतं आजचा विषय आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातले 14 टाळकरी. सगळ्यांना एक सूचना आहे. राम तुकाराम राम तुकाराम